आमच्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, तर कन्या पूजन पण आहे आणि नंतर मग मोठ्या बायकांना पण बोलवलंय. तर हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही आता बघा कसं हळदी कुंकाचा कार्यक्रम करते ते बघा. ही माझी पोरगी. डोकं निघालं. झोपली होती का गं? हे काय? हे आमच्या पोरीला दिले. छान. ही दुसरी पोरगी. बघा त्याची ऍक्टिंग. तुला आशीर्वाद देते. माझ्या तू पाया पडली तिचे, तुला आशीर्वाद नको द्यायला. कोणी कोणाच्या पाया पडले तर आशीर्वाद देतात ना, तसं तिने बरोबर ते प्रथा पाळली. काय आलं? फोटो करा. कुठे कुठे गेली ते नव्हती. मी गेली सगळी. ही नव्हती. तर मम्मीला सांग यायला. हा बाहेर कुठेच नाही जायचं. देव आले का आम्ही घराकडे असतो. यांचं झालं हळदी कुंकू आता. हाय कर. हाय हाय. मी तर पडू देते. बघ ही पण आशीर्वाद देते माहिती देवीचा. देवी सत्या. आता परी यायची फक्त. होते हॅलो. चांगले ते केलेलं चांगलं. कारण मी ना आता ह्या शुक्रवारपासूनच करणार होती, पण मी विसरूनच गेली. आता नका करू. केव्हा करता येते? जानेवारीच्या नंतर करा. नवीन वर्षात चालू करायचं. हो का? आता काहीच करायचं नको. नवीन वर्षात ते त्या दिवशी आणि मी विसरूनच गेले. माझ्या बहिणी मला त्या दिवशी सांगते आणि गावावरून पण तिने मला घंटे पुस्तक पाठवलं, पण ते दुसरंच म्हणजे वैद्यकीय. त्या दिवशी आम्हाला बोलल्या ना. मी त्यांच्याकडे पण त्याने बिल्डिंगचं नाव. मला वाटलं ते दुसरी सोनाली. त्यांना विचारलं ना तर त्या बोलल्यात की सोनाली खालच्या ताईपण सोनालीच आहे म्हणे. घेतले फक्त लावायचं असतं ते. फक्त लावायचं. ताई तांदूळ पण देणार. ताई तांदूळ नाही द्यायचं. कोण बोलले ते ओटी भरते का मी द्यायची. ते तीनच होतात ना. हळदी कुंकू 4, तांदूळ 5. लावलं म्हणून मी आले, नाही तर मी दुसरं कोणी असतं ना तुमच्या जागेवर मी खरंच गेलो नसतं. मी बोलले असते मी अजून घरी आलोच नाही. असं बोलणारच नाही. तेच तर बोलतो, तू तुमच्या जागेवर दुसरं कोणी असतं ना मी खरंच नसते. तुम्ही मला लावलं म्हणून खावलं विरेला. अच्छा त्याला जाऊन आल्या का? हा. आणि मग
मलाच माहिती आणि करतो की नाही.